हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघूया तुला जपणार आहेचा 22 मार्चचा एपिसोड रिव्ह्यू. इकडे अंबिका आणि मीरा पळून येते. तेव्हा मीरा बोलते, राधाताई बाबा मागेच राहील, मी बाबांना घेऊन येते. तेव्हा अंबिका बोलते, नाही नाही मीरा, हे आता शक्य नाही, तुझे बाबा आपल्यासोबत येणारच नाही. अंबिका बोलते, आत्ता असा विचार करायची वेळ नाही आहे मीरा, आपल्याला शहरात जायला हवं. तेव्हा मीरा बोलते, अगं पण मी शहरात येऊन काय करू. इकडे शिवनाथ ही राधा आणि मीराला शोधायला निघतो. रंगराजची माणसंही तिला शोधत असतात. मीरा अंबिकाला बोलत असते, अगं माझं शहरात कोणीच नाही आहे, तिकडे मी येऊन काय करू. तेव्हा अंबिका बोलते, मी आहे ना, आणि हे बघ मी ज्या फॅक्टरीत कामाला आहे त्या फॅक्टरीत तुलाही काम मिळवून देईल, हळूहळू सगळं होईल, पण आत्ता आपण इथून निघायला हवं. तेव्हा अंबिका बोलते, मीरा ती बस आली, थांबव पटकन. तेव्हा अंबिका बोलते, मीरा बस यायची, थांबव पटकन, गुंड यायची वाट बघते का. मीरा बस थांबवते. अंबिका आणि मीरा बसमध्ये चढतात. तिकडे शिवदास त्यांना बघायला निघालेला असतो. अंबिका मीराला धीर देते आणि मनात बोलते, मीरा त्या लोकांच्या गुंडांच्या तावडीतून वाचली, हे खूप चांगलं झालं. तेव्हा अंबिका मीराच्या बाबांना बघते आणि बोलते, देवी आई, मला मीराचे बाबा मीराला घेऊन जाऊ देणार नाही आणि मलाही तेच बंदिस्त करून ठेवते. देवी आई प्लीज काहीतरी कर. आणि असं म्हणून त्यांची बस पुढे निघून जाते आणि शिवनाथ त्या बसच्या मागे मागे धावत असतो. तेव्हा शिवनाथ खाली पडतो आणि रडत असतो, राधा थांब ना गं राधा, अगं पोटची पोर आहेस तू माझी, मला घाबरून माझ्यापासून दूर जाऊ नकोस, बोल ग ह्या अभागी बापाशी बोल. इकडे मंजिरी आणि दादासाहेब बोलत असतात. मंजिरी दादासाहेबांना बोलते, मला असं वाटतंय की आपण अथर्वच्या लग्नाची तयारी सुरू करायला हवी. तेव्हा दादासाहेब बोलतात की मलाही त्याच विषयावर बोलायचं आहे. तेव्हा मंजिरी बोलते, नाही मी त्याचं आणि मायाचं त्याला न विचारता लग्न डिक्लेअर केलं खरं, पण अथर्वचा अजून होकार आलेला नाहीये. तेव्हा दादासाहेब बोलतात, त्याने स्पष्ट नकारही नाही दिलेला आहे. त्यांच्या लग्नाची तू पूजा करायला ठरवलीस, त्या पूजेला अथर्व आला ना, म्हणजेच मायाशी लग्न करायला अथर्वला काहीही प्रॉब्लेम नाहीये. तेव्हा मंजिरी बोलते, पण त्याचा विचार बदलला तर, म्हणून मला असं वाटत होतं की आपण लवकरात लवकर मायाला आपल्या घराची सून बनवून घेऊयात. माझ्या मनात होतं की मी गुरुजींना बोलवून मुहूर्त काढून घेते आणि मग ते सांगतील त्याप्रमाणे पुढच्या तयारीला लागते. मंजिरी दादासाहेबांना बोलते की मला आणखीन एका गोष्टीवर बोलायचं आहे तुमच्याशी. तेव्हा मंजिरी बोलते, मी मायाच्या बोलण्यावरती विचार केला आणि मला तिचं म्हणणं पटलं. तेव्हा दादासाहेब बोलतो, मायाचं म्हणणं. तेव्हा मंजिरी बोलते, अंबिकाची आठवण येईल अशा गोष्टी आपण घरात ठेवायला नको. तेव्हा मंजिरी बोलते, हे बघा, ही गोष्ट मला सांगताना तुम्हाला इतका त्रास होतोय, तितकाच त्रास तुम्हाला ऐकतानाही होत असेल, पण तुम्हीच समजून घ्या ना. 1 वर्ष झालं अंबिका गेल्यापासून वेदा ना कुणाशी हसली ना कुणाशी बोलली. ती बोलावी म्हणून आपण किती उपचार केलेत, पण कसलाच फरक पडला नाही. आपण जोपर्यंत अंबिकाच्या आठवणी वेदाच्या आयुष्यातून हळूहळू पुसून नाही टाकत, तोपर्यंत ती मायाला कशी स्वीकार करेल. हे बघा, वेदासाठी आपल्याला मनावर दगड ठेवून हे करावंच लागणार आहे. पटतंय ना तुम्हाला. तेव्हा दादासाहेब बोलतात, मंजिरी तू जे काही करशील ते योग्यच करशील याची खात्री आहे मला. तेव्हा अंबिका मीराला शहरात ठाण्यामध्ये घेऊन येते. तेव्हा कंडक्टर गाडीमधून सगळ्यांकडे पैसे मागत असतो. तेव्हा तो पैसे मागत मागत मीराकडे येतो. त्याला अंबिका दिसतच नसते. मीराने अंबिकाच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपलेली असते, पण त्याला ते समजत नसतं. तेव्हा तो बोलतो, ओ ताई. तेव्हा तो मीराला बघतो, तिने अंबिकाच्या हाताला पकडून झोपलेली असते. तेव्हा कंडक्टर बोलतो, अशा कशा झोपल्यात या. तेव्हा अंबिका ते बघते आणि मीराला उठवते, मीरा ते. तेव्हा तो कंडक्टर बोलतो, ठाण्याला जात आहेत ना. तेव्हा तो बोलतो, 250 द्या. तेव्हा मीरा बोलते, पैसे. तेव्हा तिला आठवतं काका तिला बोलत असतात की आपल्याकडे वेळ कमी आहे, या गरजेची वस्तू घे आणि तेव्हा तू निघ लवकर. तेव्हा मीरा वरतून बॅग काढते, बॅगेतनं 500 रुपये काढते आणि बोलते, हे घे आमच्या दोघींचे. तेव्हा तो आश्चर्यचकित होतो, इकडे तिकडे बघू लागतो आणि बोलतो, दोघींचे. तेव्हा मीरा बोलते, हो आम्ही एकत्रच आहोत. तेव्हा तो इकडे तिकडे बघतो आणि बोलतो, ताई झोपेत बडबडताय बहुतेक. तेव्हा तो बोलतो, मरू दे, माझ्याकडे कुठे सुट्टे आहेत, उरलेले मलाच होतील. तेव्हा अंबिका मनात बोलते, मीराला मी असं किती दिवस अंधारात ठेवणार आहे, तिला एक ना एक दिवस कळेलच, पण ते इतक्या लवकर कळायला नको. मीरा एकदा का पायावर उभं राहिली, तिच्या शहरात जम बसला की मी तिला सगळं सांगेलच, पण तोपर्यंत लोक तिला वेडे म्हणू लागतील. नाही, आता काहीही झालं तरी मीराला थेट रामपुरेंच्या घरीच नेलं पाहिजे, पण कसं. इकडे मंजिरी मदनला घेऊन येते. तेव्हा तो विचारतो, मॅडम नक्की काय करायचं. तेव्हा मंजिरी बोलते, या खोलीतल्या अंबिकाच्या सगळ्या वस्तू काढा. तेव्हा मदन बोलतो, नाही नको मॅडम, तुम्हीच काढून ठेवा, नाही तर माझ्यावरतीच यायचं. तेव्हा मंजिरी बोलते, नाही येणार, तू बाहेरच्या वस्तू घे, मी कपाटातल्या देते. तेव्हा मंजिरी कपाटातल्या अंबिकाच्या साड्या वगैरे काढून सविताच्या हातात देते. असं एक एक करत मंजिरी, सविता, मदन अंबिकाच्या सगळ्या वस्तू एकत्र जमा करत असतात. तेवढ्यात अथर्व तिथे येतो. तेव्हा अथर्व बघतो. तेव्हा मदन सविताला म्हणत असतो, सविता हा फोटो काढ, सावकाश काढ. तेव्हा अथर्व बघतो आणि बोलतो, हे काय चालू आहे. तेव्हा अथर्व तिथे येतो आणि बोलतो, ह्या अंबिकाच्या वस्तू अशा बाहेर का काढून ठेवल्या आहेत तुम्ही.
तेव्हा मदन बोलतो मॅडम म्हणाल्या अंबिकाताईंच्या सगळ्या वस्तू इथे काढून ठेव म्हणून. तेव्हा अथर्व बोलतो नाही, हे सगळं जिथे होतं तिथे परत ठेवा, आत्ताच्या आत्ता. तेव्हा मंजिरी बोलते अथर्व. तेव्हा अथर्व बोलतो आई काय हे सगळं. तेव्हा मंजिरी बोलते मी अंबिकाच्या सगळ्या वस्तू दान करायचं ठरवलं आहे. तेव्हा अथर्व बोलतो आई आधी पण हा विषय निघाला होता, तेव्हा पण मी फारसं कन्व्हिन्स नव्हतो, तरी पण मी होकार दिला होता, पण मला आता असं वाटते की हे सर्व. तेव्हा मंजिरी बोलते हो अथर्व, मला माहिती आहे हा विषय आधी पण निघाला होता आणि तू होकारही दिला होतास, पण त्याचं पुढे काहीही झालं नव्हतं आणि म्हणूनच आपण आता शून्यापासून सुरुवात करणार आहोत. तेव्हा मंजिरी बोलते अथर्व अंबिकाच्या आठवणींमुळे तू स्वतःत खूप अडकला आहेस आणि यातून जर का बाहेर पडायचं असेल तर आपल्याला हा कठोर निर्णय घ्यावाच लागणार आहे. तेव्हा अथर्व बोलतो आई अंबिका माझ्या आयुष्यातून दूर जाऊ शकत नाही, मग हे करणं खरंच गरजेचं आहे का. तेव्हा मंजिरी बोलते अथर्व तुला काय वाटतं, अंबिकाच्या जाण्याने फक्त तुला त्रास झाला आहे, ती माझ्याही आयुष्याचं एक अविभाज्य भाग होती आहे आणि कायम राहणार आहे. ती सून म्हणून या घरात आलीही, पण आमचं सासू सुनेच्या पलीकडेही एक घट्ट नातं होतं. सुख असो दुःख असो आम्ही कायम एकमेकींच्या पाठीशी उभं राहिलो. हळवा कोपरा होती रे ती माझा. अंबिकाच्या जाण्याने आपण सर्वस्व गमावलंय, पण आपण अजूनही तिच्यात अडकून राहिलो तर आपण आपली मुलगी वेदाला गमावून बसू. तेव्हा मध्येच मदन बोलतो साहेब एक बोलू का, लहान तोंडी मोठा घास घेतोय. पण माझ्या मावशीच्या मुलीच्या नंदेचं पण असंच झालं होतं हो साहेब. कसं असतं ना, आपल्या आयुष्यात कोणी माणूस आलं तर आपण त्याला आपलंच मानायला लागतो. म्हणजे आपण कसं लहानपणापासून एकत्रच खेळलोय, बागडलोय, सटवाईने आपल्या कपाळावर काय लिहिलंय हे कोणालाच अजूनपर्यंत कळलेलं नाही. अंबिकाताईने पण खूप जीव लावला होता आमच्यावर. मला तर माझी बहीणच वाटत होती साहेब. भाऊबीजेच्या आधीच गेली नव्हती. पण साहेब कसं आहे ना, आता आपल्या या चिमुकल्या फुलपाखरासाठी, आपल्या या वेदासाठी आपल्याला सगळं करावं लागणार ना हो. तेव्हा मदन मंजिरीकडे बघून बोलतो हो ना मॅडम. तेव्हा मंजिरी बोलते पटतंय ना अथर्व. तेव्हा अथर्व बोलतो आई एक वेळ मी सगळं पटवून घेईल, समजून घेईल, पण वेदाचं काय, तिचं वय आहे का हे सगळं समजून घेण्याचं, तिला कसं समजेल. तेव्हा मंजिरी बोलते जसं तू आणि अनन्याने समजून घेतलं तसंच. इकडे मीरा आणि अंबिका गाडीत असते. तेव्हा कंडक्टर बोलतो चला लास्ट स्टॉप ठाणे. तेव्हा अंबिका मीराला उठवते आणि बोलते मीरा ठाणे आलं. इकडे वेदा रडत असते अंबिकाच्या वस्तू बाहेर काढताना बघत असून. तेवढ्यात माया तिथे येते आणि बोलते अरे पिरे आवर ना, किती स्लो काम करतोयस, चल. तेव्हा तो बोलतो हे काय फोटो काढतोय. तेव्हा तो बोलतो मॅडम तुम्ही टेन्शन घेऊ नका, 10 मिनिटात घरातल्या सगळ्या वस्तू भूर. वेदा रडत असते. तेव्हा माया बोलते मस्त, जास्त बोलू नकोस, सांगितलं तेवढं कर, आवर. तेव्हा माया वेदाला बघून हसते आणि तिचं लक्ष वेदाच्या आणि अंबिकाच्या फोटोकडे जातं. इकडे अंबिका आणि वेदा ठाण्यात उतरतात. तेव्हा इकडे अंबिका आणि मीरा ठाण्यात उतरतात. तेव्हा मीरा बोलते ताई मला खूप तहान लागली, पाणी मिळेल का इथे कुठे. तेव्हा अंबिका बोलते हो पुढे एखाद्या दुकानात घेऊया. तेव्हा मीरा बोलते ताई आपण कुठे जातोय. तेव्हा अंबिका बोलते रामपुरेंच्या घरी. तेव्हा मीरा बोलते रामपुरे. तेव्हा अंबिका बोलते म्हणजे माझंच घर. तेव्हा मीरा बोलते तुझं घर. तेव्हा अंबिका थांबते. इकडे माया अंबिकाचा आणि वेदाचा फोटो घेते, हसते आणि बोलते अंबिकाची आठवण असलेली मला एकही वस्तू या घरात नकोय. आणि माया तो फोटो त्या सामानामध्ये टाकते. इकडे अंबिका बोलते माझं घर म्हणजे. तेव्हा अंबिका बोलते अगं ते रामपुरे येतात, त्यांच्या घराच्या जवळ असं पुढेच आहे माझं घर. तेव्हा अंबिका बोलते अगं रामपुरे म्हणजे ते त्यांच्या देवळात त्यांच्या मुलीचा जीव वाचवला होता बघ तू. तेव्हा मीराला ते आठवतं आणि ती बोलते हो आठवलं मला. तेव्हा मीरा बोलते पण आपण त्यांच्याकडे का जातोय. तेव्हा अंबिका बोलते अगं तिकडे तुला काम मिळेल. तेव्हा मीरा बोलते मला त्यांच्या घरी काम मिळेल. तेव्हा अंबिका बोलते हो मिळेल, पण मीरा तिकडे गेल्यावर तुला एक गोष्टी पाळावी लागेल हं. तेव्हा मीरा बोलते काय. तेव्हा अंबिका बोलते मी त्या रामपुरेंच्या घराजवळच राहते, त्यामुळे तिकडे गेल्यावर आपण दोघी एकमेकींना ओळखतो हे तू सांगू नकोस हं. म्हणजे काय मी उगाच तुझी शिफारस करते असं त्यांना वाटेल. रामपुरेंना शिफारस केलेली अजिबात आवडत नाही. तेव्हा मीरा बोलते ताई माझी शिफारस केलेली मलाही आवडणार नाही, आणि हो त्या लहान मुलीचा मी जीव वाचवलाय ना, त्याच्या मोबदल्यात मला काम नकोय. मी कोणताही स्वार्थ न पाहता तिचा जीव वाचवला. तेव्हा अंबिका हसते आणि बोलते हो माहितीये मला मीरा. तेव्हा अंबिका बोलते मीरा पण एक गोष्ट लक्षात ठेव, शहरात राहायला प्रत्येक गोष्टीसाठी पैसे द्यावे लागतात, गावासारखं नाही अगं इकडे. आणि अंबिका चल म्हणून पुढे चालते. मीरा मागेच थांबते. तेव्हा अंबिका बोलते मीरा चल, आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.